कोथरूडच्या तिथल्या महिलांच्या मंगळसूत्राचे साठी जे भुरटे चोर आहेत त्यांनाही ते पकडू शकत नाहीत, त्यावरती वचक त्यांचा नाही. आणि कोथरूड आज शांत शहर, एक त्यामुळे रिटायर्ड झालेल्या माणसांचा भाग होता, त्याऐवजी आज तो तोयताल्यांचा एक भाग झालेला आहे. तोयताल्यांत तिथं मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. असं असताना हे सोडून त्यांनी इतर ठिकाणच्या गोष्टीमध्ये नातही खुपसू नये. परंतु त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या पहलगामच्या प्रकरणामध्ये प्रश्न असा आहे की त्या महिलांना जो न्याय द्यायचा आहे, महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या काही कुटुंबातल्या भगिनी या दुःखात आहेत, तर यावेळेस मेधा कुलकर्णी यांनी काय करायला पाहिजे, तर 200 किलोमीटर पहलगाममध्ये हे कसे येतात तिथले दहशतवादी आणि ते अजूनही का पकडले जात नाहीत, आणि पकडले गेले नसताना ही जी काय सगळे ऑपरेशन सिंदूर आहे पूर्णपणे थांबलं का? त्यामुळे हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारायला पाहिजे. आणि त्याहूनही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात की त्यांनी भारताला धमक्या दिल्या, व्यापाराविषयी धमक्या दिल्या आणि त्यानंतर भारताला माघार घ्यायला लावली. याविषयी अजूनही पंतप्रधान कार्यालयामधून कुठलंही निवेदन अथवा या बातमीचं खंडन झालेलं नाहीये. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे ना, ही त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भाजपमधल्या मोठ्या नेत्यांना विचारायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी ते उत्तर जे आहे ते महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना द्यायला पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या तुम्ही आम्हाला देऊ नका. आम आदमी पार्टी अशा धमक्यांना घाबरत नाही आणि तुमच्या धमक्यांना तर आम्ही अजिबात घाबरत नाही. त्यामुळे या पद्धतीची विधानं करताना मेधा कुलकर्णी यांनी आता यापुढे खबरदारी बाळगावी.